नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. 25, 26, 27, 28, 30 पर्यंत परत एकदा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर एवढा जुलै महिना म्हणजे 30 जुलैपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की समजा जशी उघड भेटेल तसे तुम्ही शेतीचे कामे करून घ्या. हे तुम्हाला एक सांगू, राज्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये 6 जिल्हे, पश्चिम विदर्भ 5 जिल्ह्यामध्ये, ह्या 5 जिल्ह्यात बी ह्या 3 दिवसामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. ज्या गावाला पाऊस पडणार नाही तिथं देखील पडणार आहे. त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं, सिन्नर दौडी या भागाकडे जरा पाऊस कमी आहे, तिथं 2-4 गावाला पाऊस पडलेलाच नाही. म्हणून त्या सिन्नर भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, फक्त आजच्या दिवसच वाट बघा. उद्या 21 तारखेला तुम्हाला पहाटे म्हणजे सकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस चालू राहणार आहे. सातारा सांगलीकडे देखील पाऊस राहणार आहे. सोलापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नगर तिकडे देखील पाऊस राहणार आहे. कोकणात तर जास्त जोर राहणार आहे. आणि सांगायचं झालं तर मुंबईला मग जास्त पाऊस पडणार आहे. म्हणजे हे पाऊस हातामध्ये 21, 22, 23 पावसाचा मुक्काम आता उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे नाशिक जिल्ह्याकडे देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आणखीन पाऊस नाही, तर हा पाऊस तिकडे देखील पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ 6 जिल्हे, पश्चिम विदर्भ 5 जिल्हे, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे ह्या 3 दिवसामध्ये दररोज 2-2 दिवस एक भाग घेत पाऊस जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.